राज्यात विधान परिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्यात। भाजपने उमेदवारांची यादी देखील जाहीर केली आहे। मात्र या यादीत एक नाव असं होतं ज्याने संपूर्ण महाराष्ट्राच्या भुवया उंचावल्या। ते नाव म्हणजे अरुण लखानी। आता हे अरुण लखानी कोण? तर हे नागपूरचे मोठे उद्योगपती आहेत। भाजपशी जवळीक आहे। देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरींचे ते विश्वासू आहेत। तर हे सगळं ठीक आहे, पण गंमत काय माहितीये? यांचा मुलगा सारंग लखानी लवकरच लग्न करणार आहे आणि त्यांची होणारी सून आहे रेवती सुळे, म्हणजेच बारामतीच्या खासदार आणि भाजपच्या कट्टर विरोधक सुप्रिया सुळे यांची मुलगी। आता याच सुळेंच्या व्याहींना म्हणजेच अरुण लखानींना भाजपने विधान परिषदेचं तिकीट दिलंय। हे राजकीय समीकरण नेमकं कसं जुळलं? फडणवीस आणि गडकरींची यात काय भूमिका आहे आणि या मागचं राजकीय गणित काय आहे, सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवर लगेच क्लिक करा। तर झालं असं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपाध्यक्षांशी चर्चा केल्यानंतर रविवारी रात्री भाजपने विधान परिषदेच्या 11 उमेदवारांची यादी जाहीर केली। त्यात वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून अरुण लखानी यांना उमेदवारी देण्यात आली असून यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चांना उधाण आलंय। आता हे अरुण लखानी कोण आहेत असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर सांगते। लखानी हे मूळचे विदर्भातील मलकापूर येथील असून व्यवसायानिमित्त त्यांचं कुटुंब बऱ्याच वर्षांपूर्वी नागपुरात स्थायिक झालं होतं। त्यांची विश्वराज इन्फ्रा ही कंपनी असून या माध्यमातून त्यांनी रस्ते निर्मितीचं काम केलंय। विशेष म्हणजे नागपूर अमरावती रोडवरील तिवसा शहराच्या जवळ 4 लेन रस्त्याची बांधणी त्यांनी केली आहे। त्या काळी तो विदर्भातील पहिला 4 लेन रस्ता मानला गेला होता आणि त्याशिवाय चंद्रपूर राजुरा रोडची निर्मितीही त्यांच्याच विश्वराज इन्फ्रा कंपनीने केली आहे। महत्वाचं म्हणजे अरुण लखानी हे नितीन गडकरी यांचे अत्यंत विश्वासू असून देवेंद्र फडणवीस यांचीही निकटवर्तीय ते मानले जातात। अरुण लखानी हे महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्षही राहिले आहेत आणि भाजपमध्ये त्यांची सहकोषाध्यक्ष म्हणजे को ट्रेजरर ज्याला आपण म्हणतो या पदी नियुक्ती झाली असून RSS आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी विशेषतः केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांचे अत्यंत जवळचे संबंध आहेत। परंतु तुम्हाला हे माहितीये का, भाजप नेत्यांच्या अत्यंत निकटवर्तीय असल्याने एकेकाळी अरुण लखानी यांचं नाव आधी विधान परिषद सदस्य म्हणून नंतर राज्यसभेसाठी उमेदवार म्हणून चर्चेत होतं। मात्र अद्याप अरुण लखानी यांची वर्णी विधान परिषद किंवा राज्यसभेवर लागूच शकली नव्हती आणि या सर्व पार्श्वभूमीवर अरुण लखानी हे आता खासदार सुप्रिया सुळे यांचे व्याही आहेत। अरुण लखानी यांचा मुलगा सारंग लखानी यांच्या सोबत सुप्रिया सुळे यांच्या मुलीचा साखरपुडा झालाय आणि लवकरच लग्न होणार आहे आणि हे लग्न नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीने जुळवण्यात आल्याची माहिती आहे। म्हणजेच भाजपच्या 2 दिग्गजांनी शरद पवार गटाच्या खासदाराच्या घरात थेट संबंध जोडले। दरम्यान भाजपने विधान परिषद निवडणुकीसाठी नाव जाहीर केल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी अरुण लखानी यांना अभिनंदनाचा मेसेज केल्याचं लखानी यांनी स्वतः सांगितलं। राजकारण आणि वैयक्तिक संबंध वेगवेगळे असतात असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलंय। आता तसं बघायला गेलं तर महाराष्ट्राच्या राजकारणात असं अनेकदा पाहायला मिळालंय की राजकारण्यांचा विरोध हा फक्त व्यासपीठावर असतो, त्यांची वैयक्तिक नाती वेगळीच असतात। पण यावेळी लग्नाच्या बंधनातून थेट विधानसभेचं तिकीट मिळालंय का असा देखील प्रश्न उपस्थित केला जातोय। तुम्हाला या राजकीय समीकरणाबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला।